महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशन व MSM बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन तसेच महानगरपालिकेच्या सहकार्याने नागपूरनंतर प्रथम शहरामध्ये मुख्यमंत्री चषक 41व्या राज्यस्तरीय युवा गट बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा मुले व मुली या विभागात घेण्यात येणार आहे। याबाबत किशोर शितोळे यांनी पत्रकार परिषदेमार्फत माहिती दिली। या सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो व सन्माननीय किशोर दादांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। चषक 41 राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्य स्पर्धा होते, काय सांगता? खूप अभिमानाचा क्षण आपल्या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आहे की 41वी मुख्यमंत्री चषक बास्केटबॉल स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या या शहरामध्ये होती। 4 जुलै ते 9 जुलै असा हा कालावधी असून या स्पर्धेमध्ये राज्यभरातून अगदी 36 जिल्ह्यांमधून मुलांचे 36 संघ आणि मुलींचे 31 संघ म्हणजे 804 खेळाडू आणि 240 प्रशिक्षक पंच असे सगळे आपल्या शहरामध्ये उद्यापासून येत आहेत आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचं आपलं उद्घाटन विभागीय स्टेडियमवर माननीय महापौर समीरदादा राजूरकर यांच्या हस्ते होतं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची खेळाडूंची MIT कॉलेजचे माननीय मुनीश शर्मा सर यांच्या वसतिगृहांमध्ये आपण राहण्याची सोय केली, तिथून जाण्या येण्याची वाहतुकीची व्यवस्था केली, उत्तम भोजनाची व्यवस्था केली, मुली आणि मुलं यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आयोजन केलेलं आहे। या सगळ्या आयोजनामध्ये राज्य संघटनेचे सचिव अनुपजी राजूरकर सर आहेत, नाहटा सर आहेत, स्थानिक टीममध्ये आमचे प्राध्यापक संदीप जगताप सर, प्राध्यापक कड सर, रोकडे सर, मिरकर सर ही सगळी मंडळी मिळून गेली 2 महिने आम्ही याचं सुंदर आयोजन केलेलं आहे। मी आपणा सगळ्यांना आवाहन करेल की आपण आपल्या मुलांसह या स्पर्धा पाहण्यासाठी विभागीय स्टेडियमवर दररोज यावं। अतिशय छान आयोजन आणि आपल्या मुलांना पण मैदानाची खेळांची गोडी लागावी, आपल्या ग्रामीण भागातील मुलांना एक्सपोजर मिळावं म्हणून आम्ही हा संभाजीनगरला आग्रहाने ही चषक घेतलेला आहे। येत्या 9 तारखेपर्यंत माननीय मुख्यमंत्रीसुद्धा एक दिवस आपल्याला या स्पर्धांना भेट देणार आहेत, त्याच्यामुळे आपण नक्की या स्पर्धांचा आनंद घ्या, आपल्या मुलांनाही मैदानावर उतरवा आणि एक तंदुरुस्त भारत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त भारत निर्माण करण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आपण सगळेजण मिळून पूर्ण करूया। या स्पर्धेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने आपण ही स्पर्धा करतोय आणि खेळासाठी माननीय मुख्यमंत्री नेहमीच प्रोत्साहन देत असतात, वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतात, ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन देत असतात। त्याच्यामुळे आपणही त्यांच्या प्रतिसादाला उत्तर देऊया आणि खूप छान सहभाग आपण सगळेजण नोंदवू।